बंधू नाशिकमध्ये होणाऱ्या 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर. 31 ऑक्टोबर ते ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार. एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकदा एकत्र येणार. पुण्यामध्ये वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भातील बैठकीमध्ये होणार सहभागी. संभाजीनगरातील संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये आणखी दोघांना अटक. आरोपी सुरेश गंगाणेंचा सासरा आणि पत्नीलाही अटक. वाट्याला आलेलं सोनं विकून मिळालेली 8 लाखांची रक्कमही हस्तगत. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी एनआयए कडून 8 राज्यांमध्ये 15 ठिकाणी छापेमारी. पीआयओशी संबंधित संशयितांवर छापे. महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांचाही समावेश. पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा. पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांमध्ये 80% चीनी उपकरणं. सिंगापुरातील शांग्रीला संवादात सीडीएस अनिल चव्हाणांची माहिती. पुण्यामध्ये मद्यधुंद कार चालकानं 12 जणांना उडवलं. जखमींपैकी बहुतांश एमपीएससीचे परीक्षार्थी. आरोपी चालकाचा साथीदार राहुल गोसावी आणि कार मालक दिगंबर शिंदेलाही पोलिसांकडून अटक. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये हुंड्यासाठी विवाहितेला अमानुषपणे मारहाण आणि चटके. पती अझीम शेख आणि त्याच्या 2 बहिणींवरही गुन्हे दाखल. अपेंडिक्सच्या ऑपरेशन दरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली. नातेवाईकांचा आरोप. वाशिमच्या सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार समोर. राज्यातील बहुतांश भागांमध्ये 10 जूनपर्यंत पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांना पेरणी आणि लागवडीची घाई करू नये. कृषी खात्याचं शेतकऱ्यांना आवाहन. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमती घटल्या. 19 किलोचा सिलेंडर आता 24 रुपयांनी स्वस्त. रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि ढाबे चालकांनाही दिलासा. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या 5 जून पासून खुला होणार. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्पा सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पणाचा मुहूर्त. नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. दुपारचे 3 वाजतात आणि आपण पाहताय माझा